जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आज इंदापूरमध्ये भव्य असं रिंगण पार पडलं आणि हा रिंगण सोहळा पार पडल्यानंतर इंदापूरमध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा दुपारपासूनच विसावलेला आहे आणि आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने वारकरी ह्या तुकारामाच्या दर्शनासाठी विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल झाल्याची चित्र आपण पाहत होतो आणि मोठ्या संख्येने वारकरी लाईनमध्ये देखील ह्या विठुरायाच्या दर्शनासाठी या इथं उपस्थित झालेले आहेत आणि भर पावसात देखील वारकऱ्यांची संख्या कमी झालेली नाही आणि काही वारकऱ्यांशी आपण बातचीत देखील करणार आहोत. कुठून आलेले आणि काय ऊन वारा पावसाची कुठलीही तमा न बाळगता हे वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी भर पावसात देखील उभे असल्याची चित्र आपल्याला पाहिलं. काही माऊली आहेत. मावशी कुठून आलात? वरकुट्यावर काय पाऊस येतो आणि पावसात काय काय पावसात आता पावसात भिजत नाही का? भिजायचं आणि काय तवा त्याला देवासाठी जायचं पण आनंदाची वारी आहे. आनंदाची वारी की ही हा नक्कीच आनंदाची वारी आहे सांगत पावसात भिजत. मावशी तुम्ही काय सांगा? हा मी पण म्हणते आनंदाची वारी खूप खूप छान वाटते आम्हाला. कुठून आलात? वरकुटे बुद्रुक. नक्कीच पाऊस असून देखील उत्साह कमी होत नाही नागरिकांचा. काय सांगाल तुम्ही? काय सांगाल? कुठून आला? आम्ही बळपुडी गावातनं आलोय. काय पाऊस आहे? पावसात देखील दर्शन हो, दर्शनासाठी आलोय. विठुरायाला काय पाऊस वगैरे होऊ दे ह्या वर्षी शेतकऱ्यांसाठी एवढं मागते पाऊस हो. तुम्ही काय सांगाल? कुठून आला? अजून देखील काही वारकरी आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. युवा वारकऱ्यांची संख्या देखील आज वारीमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहे. मावशी काय सांगाल? कुठून आलाय? येत नाही बेशिंग वरून. काय विठुरायाला मान्य करणार? काय नाही आपलं सुख शांती. सुख शांती. तुम्ही काय सांगणार आहे? आणि पण चांगलं होतं आमच्या लेकरा वाज एक पोरग होती झालं समाधान. काही छोटी मुले देखील आहेत. ताई कुठून आली ती? मित्रवस्ती. कुठे निघाली? कशासाठी आली तिथे? दर्शनासाठी. दर्शनासाठी. पाऊस येते. पावसात पण नक्कीच आपण पाहिलं छोट्या चिमुरड्यांची देखील उत्साह या पालखीमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आणि वारकऱ्याचे ज्येष्ठ नागरिक. आजी कुठून आलात? कुठून आलात? गलंडवाडीहून. काय विठुरायाला मागायचं? काय नाही मागायचं सुखाचं रावती म्हणायचं. काय नाही रामकृष्ण हरी म्हणायचं. रामकृष्ण हरी म्हणायचं. नक्कीच आपण आत्ता देखील पाहिलं पावसात देखील नागरिकांचा उत्साह कमी झालेला नाही आणि विठुरायाला काही साकडे घालणार नाही, फक्त देवा सुखी ठेव एवढीच मागणी या भावग्यांची वारकऱ्यांची असल्याचे आपल्याला पाहायला मिळेल. सचिन धुमाळ, LS मराठी, इंदापूर, पुणे.